नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी कृषीभूषण रवींद्र महाजन। आज 3 जानेवारी 2025 आणि मी आता आपल्या आंबाबागेमध्ये आलेलो आहे। आजची आंबाबागेची जी स्थिती आहे ती आपण पाहत आहात मित्रांनो। यामध्ये आम्रपालीची जी झाडं आहेत ती पूर्णची पूर्ण अगदी अशी रगडून मोहरने पूर्ण रगडलेली आहेत आणि ही जी थोडीशी उशिरा मोहर दिसतोय ही मल्लिका जातीची झाडं आहेत। आम्रपालीच्या जातीला काही ठिकाणी बारीक कैरीसुद्धा दिसायला लागलेली आहे, बारीक सेटिंग या ठिकाणी दिसायला लागलेली आहे। अगदी ज्वारीच्या दाण्यासारखी सेटिंग दिसायला लागलेली आहे। यात आम्रपालीची जवळपास सर्वच झाडं जी आहेत ती अशी सर्वच झाडांवर अगदी चांगला मोहर आलेला आहे। झाडांना फक्त बाहेरूनच नाही तर आतल्या बाजूने सुद्धा असा चांगल्यापैकी मोहर दिसतो आहे। आम्रपालीच्या जवळपास सर्वच झाडांना मित्रांनो असा मोहर आलेला आहे आणि हे याच्या बाजूचं हे जे झाड दिसतंय मित्रांनो आपल्याला हे लंगडा जातीचं आहे। लंगडा जातीच्या झाडावर सुद्धा मोहर चांगल्यापैकी आलेला आहे, फक्त थोडा लेट आहे। आम्रपालीपेक्षा साधारण एक 8 ते 10 दिवस लेट वाटतो आहे। हा सर्व आम्रपालीची झाडं आहेत मित्रांनो। ही आम्रपाली अगदी दरवर्षी रगडून येतो आणि मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याला कोल्टारची आवश्यकता भासत नाही। दरवर्षी येणारी व्हरायटी आहे। अगदी आतल्या फांद्यांना सुद्धा अशा पद्धतीने मोहर आलेला आहे मित्रांनो। एकूण एक शेंडा जो आहे प्रत्येक फांदीचा त्याच्यावर मोहर रगडलेला आहे। असं जवळपास मित्रांनो सर्वच झाडांवर अशा पद्धतीने मोहर रगडलेला आहे। शेतकरी मित्रांनो, आज 3 जानेवारी 2025 आणि यावर्षी तापमान थोडं लवकर वाढायला सुरुवात झालेली आहे। आता मी थोड्या वेळापूर्वीच पाहिलं, साधारण 33 डिग्री सेल्सिअसपर्यंत तापमान गेलेलं आहे। त्यामुळे मित्रांनो साहजिकच बागांना पाणी वाढवावं लागेल। याआधी आपल्या बागेला सुद्धा आपण 4 पाणी दिलेले आहेत, कमी प्रमाणामध्ये दिलेले आहेत, ते आता वाढवावं लागेल प्रमाण। पुढच्या व्हिडिओमध्ये मी पाण्याच्या नियोजनाच्या संदर्भामध्ये बोलणार आहे मित्रांनो। तोपर्यंत आशा करतो की आपल्याला बागेचं नियोजन आवडलेलं असेल। धन्यवाद मित्रांनो।